समोर इकडे 8 टप्पे केले होते. पहिला टप्पा नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती सकाळी 11:15 ते 11:45. नामनिर्देशन पत्राची छाननी 11:46 ते 12:05. वैध नामनिर्देशन पत्राची यादी जाहीर करणे छाननीनंतर लगेचच. नामनिर्देशन पत्राची माघारी घेणे दुपारी 12:06 ते 12:25. अंतिम उमेदवाराची यादी जाहीर करणे 12:26. आवश्यकतेनुसार निवडणूक मतदान प्रक्रिया 12:30 ते 1 वाजेपर्यंत आणि मतमोजणी प्रक्रिया मतदानानंतर लगेच. सदरच्या आजच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीच्या कार्यक्रमात सभेपुढे सभापती पदासाठी श्री विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांनी अशोक बाबून राक्षे यांचं नाव सुचवलं होतं व त्यास सोमनाथ विठ्ठल मुंगसे यांनी अनुमोदन दिलं होतं. आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी क्रांती संदीप सोमवंशी यांनी रणजित विठ्ठल गाडे यांचं नाव सुचवलं होतं व त्यास अनुराग संजय जैद यांनी अनुमोदन दिलं होतं. सभेपुढे विहित मुदतीत नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृतीच्या काळात सभेपुढे सभापती पदासाठी अशोक बाबून राक्षे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झालेला होता व उपसभापती पदासाठी रणजित विठ्ठल गाडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाले होता. त्यामुळे छाननीअंती संस्थेच्या सभापती पदासाठी श्री अशोक बाबून राक्षे यांना अविरोध घोषित करण्यात आलेला आहे व उपसभापती पदासाठी रणजित विठ्ठल गाडे यांना अविरोध घोषित करण्यात आलेले होते. खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये नुकतीच ज्यांची सभापती म्हणून निवड झाली ते अशोकदादा राक्षे आणि उपसभापती म्हणून ज्यांची निवड झाली ते रणजित भाऊ गाडे पाटील या दोघांनाही सभापती उपसभापती म्हणून बिनविरोध निवडून देण्याचं काम आमच्या सगळ्या संचालक मंडळाने त्या ठिकाणी केलं, एकमताने त्या ठिकाणी केलं आणि 5 मिनिटापूर्वीच या दोघांची बिनविरोध निवड त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं आमचे सगळे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत. तालुक्याच्या सर्वपक्ष आघाडीची सगळी नेते मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं खाली त्या ठिकाणी आलेली आहेत. आणि उद्याच्याही काळामध्ये जसं मागच्या काळामध्ये क्रांतीताईंनी आणि मी सभापती उपसभापती म्हणून काम केलं, हे सगळ्या सहकाऱ्यांनी आम्हाला मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. सगळ्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्यानं एक चांगलं काम खेड तालुक्याच्या बाजार समितीमध्ये ऐतिहासिक काम करण्याचं काम आम्ही सगळ्या संचालक मंडळाने मागच्या काळामध्ये 20-21 महिन्यामध्ये त्या ठिकाणी केलं. आणि भविष्यात देखील आज आमचे अशोकदादा सभापती आहेत, रणजित भाऊ उपसभापती आहेत, भविष्यात देखील बाकी सगळ्या सहकाऱ्यांना संधी देऊन बाजार समितीमध्ये एक चांगला पायंडा आणि सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून सर्वसमावेशक राजकारण करण्याचं काम या तालुक्याचे आमदार बाबाई शेटकाळे असतील, तालुक्यातल्या सर्वपक्षीय नेते मंडळी आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे. आणि आज खरं तर या निवडणुकीमध्ये एक ट्विस्ट तयार झालं होतं. काय ट्विस्ट तयार झालं की जसं मागच्या वेळी आमची 28 तारीख होती आणि क्रांतीताई 28 तारखेची कोर्टामध्ये गेलं प्रकरण आणि तारीख मग 10 तारीख त्या ठिकाणी झाली. आणि काल देखील योगायोगाने 28 तारीख आज होती आणि काल अशोकदादांच्या रूपानं कोर्टामध्ये केस त्या ठिकाणी गेली. कोर्टामध्ये गेल्यानंतर ट्विस्ट तयार झालं की नेमकं अशोकदादांचं काय होणार, निवडणूक प्रक्रिया होणार का पुढे जाणार. परंतु 5वी वेळी अशोकदादांची कोर्टामध्ये गेली, 5व्या वेळी कोर्टाने तुमच्यासारखा निकाल दिला. त्यामुळे अशोकदादांचं एकच वाक्य आहे की सत्यमेव जयते आणि आम्हाला देखील चांगलं काम या ठिकाणी करायचं आहे. बाजार समितीमध्ये आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही, कुणावर टीका टिप्पणी करायचं नाही. ही शेतकऱ्यांची संस्था आहे. या तालुक्यातल्या शेतकऱ्यांची संस्था एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम मागच्या 20-21 महिन्यामध्ये क्रांतीताई, मी आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळानं प्रशासनाने त्या ठिकाणी केलं आहे. आणि उद्याच्याही काळामध्ये हाच पायंडा कायम ठेवून सभापती उपसभापती जरी कुणी झाले परंतु बाजार समितीचा पारदर्शक कारभार, बाजार समितीचं चांगलं काम, शेतकऱ्यांप्रती असलेली भावना, हे सगळ्या गोष्टी, सर्वसमावेशक राजकारण हे सगळं उद्याच्या काळामध्ये या तालुक्याच्या राजकारणामध्ये तुम्हाला अनुभव मिळेल. कारण ही शेतकऱ्यांची संस्था आहे, आम्ही सगळे शेतकऱ्यांचे सुपुत्र आहोत. आणि त्यामुळं आज अशोकदादांच्या रूपानं खऱ्या अर्थानं गेले 35 वर्ष गावगाड्यामध्ये काम करणारा एक सहकारी, आज प्रचंड मोठा अनुभव असलेला एक सहकारी उपसभापती म्हणून काम केलं, 2री टर्म त्यांची त्या ठिकाणी आहे. आणि असा एक दिग्गज सहकारी आज सभापती म्हणून काम करतोय. रणजित सारखा एक युवा सहकारी, 35-40 वर्ष एक तरुण सहकारी आज बाजार समितीमध्ये उपसभापती म्हणून काम करतोय. त्यामुळे निश्चितपणानं हे दोघे चांगलं काम त्या ठिकाणी करतील. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आहेत आणि भविष्यात देखील आमच्या सगळ्या सहकार्यांना संधी देण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आम्ही सगळे संचालक मंडळ करणार आहे. आणि सर्वसमावेशक सर्वपक्षीय राजकारण हा आमचा अजेंडा आहे. तो आजही कायम आहे आणि उद्याही कायम आहे. आज या दोघांची निवड झाली. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या दोघांचं मनापासून अभिनंदन त्या ठिकाणी करतो. धन्यवाद. आता
सभापती पत्रकारांसाठी काम चालू आहे का रीलवाल्यांसाठी?